लातूर जिल्ह्याच्या मावळत्या जिल्हाधिकारी आणि नवीन जिल्हाधिकारी सर यांच्या निरोपाने स्वागत समारंभाच्या प्रसंगी आपले व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी तसेच इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक, खरं सांगायचं म्हणजे असं अचानक काय बोलायला लावलं की मॅडम आठवत नाही आहे ते. आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये म्हणजे आपली बदली होण्याच्या जस्ट आम्ही 15-20 दिवस अगोदर आलो होतो. रोहिणी मॅडम असतील, अविनाश असतील, आम्ही तिघेही एकाच बॅचचे आहोत आणि आमची पोस्ट प्रोफेशन नंतरची पहिलीच ही आहे ती SDMC होती. त्यामुळं बऱ्याच गोष्टी नेमक्या कशा करायच्या असतात काय ते आम्हाला माहिती नसतं. बऱ्याच वेळा लोकांच्या तक्रारी असतात, लोकप्रतिनिधींचेही प्रश्न असतात. मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते आम्हाला 2-3 वर्ष आपल्याकडे बघून आम्हाला मॅडम शिकता आलं. आणि आपण ज्यावेळेस जॉईन झालं त्यावेळेस आम्हाला फक्त एवढंच कळलं की मॅडम हे खूप डॅशिंग आहेत, परंतु डॅशिंग म्हणजे काय, काम कसं करून घेतलं जातं मॅडम हे आम्ही 2-3 वर्ष आपल्याकडून बघितलेलं आहे. आणि मी तर असं नेहमी म्हणतो की मॅडम 13 अवॉर्ड हे फक्त 13 संकल्पनेसाठी, त्याच्या 5-10 पट संकल्पना आपल्याकडे होत्या. आपण कितीतरी संकल्पनांमध्ये आमच्याकडून काम करून घेतलेलं आहे आणि त्यामुळंच हे सगळं झालंय. आताच गणेश सरोदे साहेब म्हणाले की आम्हाला मागच्या 3 वर्षामध्ये सरकारी ऑफिसेस पासून ते अगदी म्हणजे आम्हाला काम करताना लागणारं प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर हे दिलेलं आहे. म्हणजे आता DPO साहेबांना बोलत होतो की आमच्या ऑफिसचा थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता, पण तरी देखील जवळपास 5-6 प्रॉब्लेम होते, त्यातले मॅडम 4-5 प्रॉब्लेम आहे ते ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेले सर आता आहेत. त्यामुळे आमचा तोही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम निवडणूक हा विषय होता तो आमच्यासाठी लोकसभेपासून ते अगदी जिल्हा परिषदेपर्यंत किंवा नगरपालिकेपर्यंत हे सगळ्या निवडणुका ह्या हसत खेळत कशा करायच्या किंवा कशा झाल्या हे आम्हाला पण माहिती नाही. परंतु या टर्ममध्ये 5 इलेक्शन्स आम्हाला करायला भेटले, ते आपल्या नेतृत्वाखाली ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे उदगीरला माननीय राष्ट्रपती महोदयांचा दौरा होता आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं आहे ते की आपण अगदी कुठल्याही गोष्टीमध्ये इतर जनतेची सामान्य काही कामं असतील, कधी कधी काही तक्रारी असतील, तरी आपण आहे ते विशेष करून माझ्यावरती विश्वास टाकत नेहमी सांगितलं की सुशांत आहे तो तुमचं काम करून देईल. राष्ट्रपती दौऱ्याच्या वेळी देखील आहे ते एवढा मोठा प्रोटोकॉल असताना तो हँडल कसा करायचा, कुठल्या गोष्टीमध्ये सुशांत कमी पडेल हे तुम्ही देखील प्रत्येक वेळी सांगितल्यामुळे मॅडम आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. आम्ही सगळेच SDO असेल किंवा तहसीलदार आपले लाडके होतो, परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मी आपला जरा जास्तीत लाडका होतो आणि मॅडम मी त्या गोष्टीला आहे ते उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका नक्कीच झालेल्या असतील आहेत, त्या आपण त्या पोटात घातलेल्या आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं काही राष्ट्रीय राज्यस्तरीय कार्यक्रम असतील किंवा अवॉर्ड असतील हे आपल्या सोबत काही आम्हाला शेअर करायला पण भेटले, याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. आता या ठिकाणी आपले नवीन कलेक्टर सर देखील या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि सरांचा एकंदरीत जर 2004 पासून 9 पर्यंतचा कालखंड बघितला तर 15-20 वर्षापूर्वी आज जे काही मोठे प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये सरांनी अगदी EGS असेल किंवा DSO म्हणून असेल किंवा SDO म्हणून असेल त्यावेळेस केलेली कामं आहेत ते लोक आज पण आम्हाला सांगतात. त्यामुळे जसं आम्ही आहे ते कलेक्टर मॅडम सोबत एक टीम म्हणून काम केलं सर, आपल्यासोबतही आम्ही काम करू आणि त्यासाठी आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आणि आपला स्वभाव हा मुळातच आहे तो शांत आणि संयमी आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यासोबतही कोपअप करण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी SP सर देखील आपल्याला कार्यक्रमामध्ये जॉईन झाले, त्यांचं देखील मी सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि मी जास्त वेळ आपला घेत नाही. मी माझं जे काही मनोगत आहे ते या ठिकाणी थांबवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.